वामीसाठी फोन येतात, वाम कुठं मिळेल, वाम कुठं मिळेल. खवलं भरलेली सुपर पापलेट 20 किलो जास्ती असेल हो. आणि हे काय शिंगाल्याची गाबोली बोलतात ना याला. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. हे काय आहे? गोबा गोबा मार्बल काय नाही. आता आपल्याला टाकायचं आहे अंडी. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आलोय आज दिवाल्या फिश मार्केटमध्ये. होलीच्या टायमाला नेहमी आपल्या मार्केटमध्ये शिंगाल्याची कवटं येत असतात. तर भरपूर जण मार्केटमध्ये येऊन आता मी बघितलं भरपूर जण विचारतात हे काय आहे, ही कोणती कवटं आहेत, काय आहे. तर तो शिंगाला कॅटफिश म्हणून आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याचीच ती गाबोली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याच शिंगाला माशाची कवटांची गाबोलींची काय रेसिपी, कशी रेसिपी बनवली जाते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर होळी संपली, हळूहळू बोटी जातील आता मासेमारीला. पण तुम्ही बघताय आपल्या दिवाल्या गावाच्या मार्केटमध्ये भरपूर मच्छी आहे बघा. आम्हा बराव काय आहे, सुरमई आहे, घोल आहे. आणि ही कसली गाबोली? सुरमई माशाची गाबोली दिसते बघा. आणि पापलेट बघा कसली मोठी आहे. हे काय सुपर साईज पापलेट आहे बघा. नेहमी आपण या मामांकडे आलो, पापलेट एकदम भारी असतात. आज बघा किती किलोचा आहे हो? हा 1 किलोचा. 1 किलोचा एक पापलेट, बापरे. आणि रावस, जिताडी आणि कलेट नाही. काय भाव आहे रावसाला? रावसाला काय भाव आहे? 1000 रुपये. आणि जिताडी? हा, तर लांबून गिराक येतात आपल्या इथं जिताडीसाठी स्पेशल. हा नाही जिताडी. आणि बोटी जातात नाही आता. हा, बोटी पण जातात आणि सर्व मावरा आहे बघा. हा, आणि हे काय अंडी. हा, शिंगाल्याची गाबोली बोलतात ना याला. हा, कवटक बोलतात, कोण गाबोली बोलतात. तीच बघा. कसं काय भाव आहे किलोला? 1500. हा, 1500 रुपये किलो आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला ही बघा शिंगाल्याची कवट गाबोली दिसते. दे म्हणा ही पाव किलो. हा, शिंगाला कॅटफिश. हा, तर आपण पाव किलो घेतलीत. बापरे, आवरीच येतात. हे लहानपणी आपण गोट्या खेळायला जायचो ना, त्या हिरव्यागार असायच्या. पण इथे बघा कशी एकदम नरम. खाल्ल्या या तुम्ही? कशी असतात? एक नंबर, खायला एकदम भारी असतात. तीच आज कवट शिंगाल्याची गाबोली घेऊन चाललोय बघा. प्रत्येक माशाची गाबोली तुम्हाला अशी बघायला मिळते, पण शिंगाल्याची कवट गाबोली थोडी अलग असते बघा. एक नंबर. आणि त्या आयुष्यातही शिंगाल्याची कवट घेतली. हा, खाल्लीस तुम्ही? भारी असते ना. कशी असते रेसिपी? मटणासारखा. हा, काय नाही बनवायची, फ्राय केल्यावर घालुडे. फ्राय कोण करेल? ती बैदुला आणि ती बैदुल. मटणाचं वाटण. हा, चला. तर आपल्याला एक सजेशन आलंय, मटणाचा वाटण. आईला नाही मावरा. आता होली खपली ना, होली खपली नी मच्छी आली बघा. तुम्ही येऊ शकता मार्केटमध्ये. आता उधाण आहे ना होली म्हणजे. हा, उधाण आहे, मग उधाणाचा पण मावरा असेल बघा. हो, खूपच आहे. बोरी आण का नाही? हा, भरलेली. हा, उधाण आल्यावरती नेहमी भरलेली चिंबोरी असतात. ही बघा सगळा उधाणांचा फ्रेश मावरा. शिंगाल्याची कवट घेऊन चाललोय. एका प्लस सुरमई. बापरे, सुरमई कापली बघा. काय भाव आहे सुरमईला? 1200 रुपये किलो. आता बोटी जायला लागल्यात, मच्छी आली मार्केटमध्ये. हा, 1200 रुपये किलो आहे बघा. दिवाल्यामध्ये येत आहे. तर कथा बऱ्याच वामीसाठी फोन येतात, वाम कुठं मिळेल, वाम कुठं मिळेल. बापरे, आज बघा वसईवाली 16 किलोची वाम आणली. अजून काय काय आहे? घोल, पापलेट, बोंबील, सर्व प्रकारचे मासे आहेत बघा. हा, आणि सोट 2.5 किलोचा पापलेट आहे. पापलेट का कलेट? कलेट आहे काय? हा, पापलेट मोठी आलीत, पण कलेट 2.5 किलोचा आहे. सुपर, तो दाखवेल बघा. ही पापलेट आहे नाही. हा, बघा खवला भरलेली सुपर पापलेट. हे किती किलोचा असेल? हे 1.25 किलोचे 2. मोठी पापलेटांसाठी पण तुम्ही येऊ शकता. हा, कलेट काय 2.5 किलोचा?
दिलास हा चित्राताई आलेत हे बघा 2.5 किलोचा 2.5 किलोचा कलेट वजन कर या 2.5 किलो जास्ती असेल हो हे बघा 2,400चा कलेट सुरेखाताई सगळ्यात मोठा किती होता कलेट अजूनपर्यंत 3.5 किलो हा हे बघा 2.5-3 किलोची कलेट पण मिळतात आपल्याकडे हे बघा आम्ही तर मोठ्या मोठ्या बघितल्याच कलेट पण दिसल्याच तुम्हाला आणि पुप्पा आणि सुरमई पण आहे बघा तर सुका जवला भरपूर खाल्ला असेल दनन येऊन वल्ला जवला पण ट्राय करा असा एकदम जीवाला लागतंय ना एकदम भारी हा नक्कीच आठवण काढणार तुम्ही एकदा खाल्ल्यावरती नक्की ट्राय करा वल्ला जवला चल दिला पैसा बघू आता कशी होते रेसिपी कशी होते बघूया चला तर आलोय घरी हाय अनया हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी बघ प्लेट मध्ये टाक मम्मा प्लेट आण हे काय आहे मार्बल्स काय आहे अनया मार्बल्स बोबा काय आहे बोबा गोबा मार्बल काय नाही डोले पण हे आहेत. शिंगाळ्याची कवट आहेत शिंगाळ्याची अंडी गाबोली प्रत्येक माशाची गाबोली कशी असते बघितलीस ना एकदम छोटी छोटी त्याच्यातलीच ही मोठी मोठी मार्बल्स याचे डोले पण आहेत हे बघा काय करायचं नरम एकदम सॉफ्ट हे बघा डोले डोले नाही ती गाबोली आहे पण डोले आहेत. हा त्याला डोले आहेत काय याच्यात जीव तयार झालाय हो ते है ना हा फिश तयार झालंय ना हो हे बघा आम्ही याला परत फिश टँक मध्ये टाकूया मी सांगते तर बघा गाबोली आणि त्याच्यातली गाबोली मधला फिश बघा आणि ते बेबी पण आहे बघा है ना भारी एकदम मस्त चला तर क्लाउड किचनच्या पण ऑर्डर्स आहेत आपल्याला हळूहळू सुरू आहेत आणि इकडे बघा काय धुतेस ना हा ती जी माशाची गाबोली असते तिला एकदम काळजीपूर्वक धुवायला लागते ना पण इकडे बघताय एकदम मार्बल जशी अनया म्हटली तशा मोठ्या साईज मध्ये आहे गाबोली तर काही टेन्शन नाही आरामात धुवू शकता ना हा ठीक आहे धुवायचं 1-2 पाण्यात हा आणि त्याला पाणी काढायचं ओके तर धुवायची पद्धत बघा एकदम सोपी आणि मस्त तर आविषाताई म्हटली की एकदम मटणासारखी लागते तर साहित्य काय असणार आहेत काय सांगणार साहित्य आपला आता कांदा आणि टोमॅटो आपण कापून ठेवलेले आहे इथे वाटण आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सर्व एक वाटण आहे आणि हे आता आपण क्रॅप मसाला बनवला होता ना त्याचा आपण भुजलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे आणि इथे अद्रक लसूण च्या टेचलेला आहे तो असं म्हणजे हे सर्व साहित्य वापरून आपण आणि आपला आगरी मसाला ते तर आहेतच अच्छा ते पण आहे ना आगरी मसाला टाकायचा आणि शिजवायचा आणि लास्टला खोबरं टाकायचं इन बस शॉर्ट झाली झाली नाही ते बनवायला लागतात तर एकदम सोपी आणि सिंपल साधी रेसिपी आहे तर तुम्ही पण आणताय अशी मासली तर तुम्ही कशा प्रकारे बनवताय तर नक्की कमेंट करा है ना येस हा गरम पाणी पण ठेवलेलं साईड मध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं त्याच्यात तर कढाईमध्ये तेल घेऊन कांदा आणि टमाटर शिजवायचा आहे ना पहिला कांदा जो आहे तो शिजलेला आहे आणि आपण तुम्हाला भुजलेला खोबऱ्याचा ना भुजलेला कांदा आणि टोमॅटो हा त्यांचा वाटण दाखवला होता तोच टाकायचा आहे तो टाकायचा आपल्याला हे बघा है ना आणि थोडासा शिजवायचा रॉ स्मेल आणि रॉ स्मेल जातपर्यंत शिजवायचं आहे त्याला हे बघा मटणासारखी लागते ही रेसिपी मटणासारखी हा तर मासे खाताय आणि मटणासारखी चव आणायची असेल रेसिपीमध्ये तर नक्की हे माशांची गाबोली ट्राय करा शिंगाला नवरा जायला गो कोलबी नवरी भुजलेला वाटण टाकला आता काय दरदरा पिसलेला हा अद्रक लसूण आणि मिरचीच्या पेस्ट ते तिखट अनुसार ना तिखट अनुसार हा जास्त तिखट हवं असेल तर जास्त मिरची वापरा ठेचा टाकून झाला आता आपल्याला वाटण टाकायचं आहे थोडासा 1 चमचा काय काय आहे याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरची तेल हा ते सगळं जे आपलं ग्रीन वाटण असतात ना हा मच्छीमध्ये टाकतात तोच वाटण तो टाकल्यावर आपल्याला मसाला पण टाकायचा आणि सर्व
शिजत ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत. हा, तर गणेशनी रेसिपी दाखवली ती एकदम सोपी होती. हा घरामध्ये बायको वगैरे रागवली तर कोणी पण बनवू शकता. हा. पण हे बघा तेवढं बनवू शकता तुम्ही, असं मेहनत थोडी करणार. युनिक रेसिपी आहे. तर आता हल्दी, आगरी कोळी, आपला मसाला, आपला आगरी कोळी मसाला ते सर्व टाकायचं आहे ना. हे सर्व टाकायचं आहे. तर सर्व काही आपला घरगुती होममेड आहे. इच्छा असेल तर तिन्ही पदार्थ तुम्ही मागवू शकता. Yes. हल्दी, गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला. सगळंही तुम्ही मागवू शकतात घरी आणि बसून. सोबत आपले कोळंबी लोणचा आणि टोना पिक्कल पण ट्राय करू शकता. थोडस गरम पाणी टाकून शिजवूया मसाल्याला. ओके. ओके. हा बघा 250 ग्रामचा पॅक. आणि गरम मसाल्यामध्ये पण 250 ग्रामचा पॅकेट आहे ना. 100 ग्राम. पासून चालू आहे 100 ग्राम पासून हल्दी आणि गरम मसाला. आणि आगरी कोळी मसाला 250 ग्राम पासून चालू आहे. बघा, नक्की इच्छा असेल तर ऑर्डर करा. बघा हे सर्व शिजू द्या थोडा है ना. शिजायला तुम्ही पाणी टाका, थोडस गरम पाणी वापरा हा. आणि शिजत ठेवूया. तर काय ऑर्डरच्या मध्ये बोंबील पण टाकायचे त्याच्यात. हो त्याच्यात नाही टाकायचंय, बोंबील ऑर्डर आहे. हा, बोंबील आणि पापलेटची ऑर्डर आहे आपल्याला क्लाउड किचन. खारघर वरनं. त्यांनी आरामात मागवली 2-3 वाजता, म्हणून आता पाठवते ना. मच्छी आणायला आज मार्केटमध्ये गेलेला तेव्हाच घेऊन आलेला ना यो शिंगाला. आणि काय बोलली, आणि पापलेट बघा मार्बल घेऊन आले. लेस स्पायसी पापलेट. खाशील ना अनया? मार्बल. हा, गोट्या खेळायचो ना लहानपणी. तेच हिरव्या कलरचे असायचे, पण हे रंगबिरंगी. तर एक बाजूला बोंबील शिजतायत आणि सर्व झालं ना, शिजले ना मसाले. आता आपल्याला टाकायचं आहे अंडी, शिंगाल्याची अंडी. हे बघा कशी रेसिपी होते बघा. भारी वाटते ना. याला पूर्ण प्रमाणे मिक्स करायचं आधी. तर गाबोली तर आपण भरपूर खाल्ली, पण आज वेगळ्या अलग प्रकारची गाबोली घेऊन आलोय बघा. बघूया कशी चव लागते ती शिंगाल्याच्या अंडींची. आणि याला शिजवायला थोडस आपल्याला गरम पाणी टाकायचं. झाली ना कृती म्हणजे. कृती झाली. तर पहिले काय केलंस तू? कांदा आणि टमाटर शिजवला. त्याच्यानंतर आपण भुजलेला कांदा आणि टोमॅटो टाकला. असा जो कालावाला होता तो वाटण. आणि आपण टेचलेला थोडासा टाकायचा अद्रक लसूण आणि मिरचीच्या पेस्ट आणि वाटण आपलं. नंतर वाटण आणि सर्व आपले मसाले. मसाला आता ते शिंगाल्याची अंडी टाकून त्याला शिजवायचं गरम पाण्यात. हा नक्की ट्राय करा. शिजणार. मार्केटमध्ये जात आहे तुम्हाला सर्व कोलिंग बाईंकडे दिसणार. ही शिंगाल्याची अंडी आता सीझन आहे, याच टाइममध्ये येतात ती. तर नक्की ट्राय करा तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर. याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं. हा तुम्ही चवीनुसार मीठ टाका. कांदा शिजवायला टाकलेलास ना. कांदा तिने कांदा शिजवायला मीठ टाकलेला, तर पण तुम्ही चवी अनुसार मीठ टाका. बोंबील फ्राय पण करूया, याला पण उकाला घेऊया, पापलेट पण करूया, पॅकिंग पण करूया आणि मग टेबलावरती जेवताना भेटूया. धन्यवाद उमा, छान रेसिपी दाखवण्यासाठी. नवीन काहीतरी युनिक मसाल्याची आपल्या कामाच्या याच्यातून एक ब्रेक. आणि आपल्या क्लाउड किचन मध्ये पण ऑर्डर करा. हो, असे एकदम सुपर फ्रेश पापलेट मिळतील तुम्हाला. हे बघा खारघर वरनं ऑर्डर आहे आज. याचे चव कसं झाले आपण बघूया. म्हणजे आवडलं असेल तर ये पण आपण मेन्यू मध्ये टाकू. ऑर्डर आता खारघरची. हो. आणि आता आमटाला उकाला पण आलाय बघा. आणि काय छोलेची भाजी का वाटाण्याची भाजी बनवली. भाजी सारखं असं कडक होईल. नरम होता ना आधी, आणि आता बघा एकदम कडक होईल एकदम. ते असंच होते काय. हे बघा मस्त एकदम गाबोली झाली. तर रेसिपी असंच बनवायचं आहे. आणि लास्टला आम्ही किचन साठी तर बनवून ठेवतात खोबरं. अच्छा, ते वर्षी टाकायचं थोडासा. ग्रेव्ही थिक व्हायला ना. आणि भाजलेला खोबरा आहे बघा. भाजलेला आहे बघा. आलं ना हॅरोमा. चलो, तर असं आपल्या रेसिपी आहे ते झालेलं आहे. वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे शेवटी. वाटाण्याची भाजी. तर तुम्हाला
चला आता जेवताना मटण भेटूया. खाण्यासारखं. शिंगाला माशाचा कवटाचा आंबाट जबरदस्त. हे बघा अंडी एकदम वाटाण्यासारखी झाली. जशी आवेशाताई म्हटली होती मटणाची जे काय आपण ऍड केलं त्याच्यामध्ये रोस्टेड ऑनियन आणि ती पेस्ट घरच्या मसाल्यांमध्ये बनलेली ऑथेंटिक चव. मजा येईल, मस्त आहे. आवडेल तुम्हाला. हो मस्त एकदम स्पायसी झाली. काय ते अद्रक आणि टेचा पण टाकलेला आपण आणि ठेचा टाकलेला आहे म्हणून असे खोकलं येतं. पण जबरदस्त खायची मजा काहीतरी वेगळीच आहे. आणि हे अंडी ओव्हर कुक पण नाही झाले, अशी चुवी नाही होत, मस्त वाटतात एकदम खायला. तर नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आताच याच महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार ही शिंगाली माशाची अंडी, या किंवा पुढच्या महिन्यामध्ये. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर उमासाठी लाईक करा. धन्यवाद. आणि प्रचितीसाठी पण लाईक करा, तिने पण सुचवलं थोडंफार. टिल देन टेक केअर, बाय बाय. सी यू सून.